क्लास 9th युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण युजफुल मायक्रोब्स आधी बघत आहोत. अँटीबायोटिक्स. आता यामध्ये आहे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स काय असते तर कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. तर ही अँटीबायोटिक्सची या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. अँटीबायोटिक्स काय आहे मग? अँटीबायोटिक्स प्रतिजैविक आहे आणि कार्बनी संयुगे असून जीवाणू आणि कवक, बॅक्टेरिया आणि फंगस यापासून ती मिळवलेली आहे. तसेच जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं ते काय करतात, त्या ठिकाणी त्यांना नष्ट करतात, नाश करतात किंवा त्याची होणारी जी ग्रोथ आहे ती ग्रोथ थांबवितात. तर लक्षात आलं असेल तुम्हाला अँटीबायोटिक्स हा कसा आहे, आपल्यासाठी युजफुल आहे. अँटीबायोटिक्स डिस्कवरी ऑफ द 20th century have brought about a revolution in the field of medicine. तर अँटीबायोटिक्स यामुळे औषधी जे आहे त्या औषधीच्या क्षेत्रामध्ये रिव्हॉल्युशन झाली, फार मोठी क्रांती घडली. तर हा जो शोध आहे हा शोध 20व्या शतकात लावला. यानंतर पुष्कळसे जे रोग आहेत ते अँटीबायोटिक्समुळे आज आपण पाहत आहोत कंट्रोलमध्ये आहेत. इवन अ डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस हॅज बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज. तर हा जो अँटीबायोटिक्स आहे तर या अँटीबायोटिक्समुळे जे भयंकर रोग आहे जसं ट्युबरक्युलोसिस, क्षय नावाचा जो रोग आहे तो रोग या काही देशामधून पूर्णपणे नष्ट झालेला आहे. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. तर हा जो अँटीबायोटिक्स आहे हा मुख्यत्वे कशावर कार्य करतो, कशाच्या विरुद्ध कार्य करतो? बॅक्टेरियाच्या अगेन्स्टमध्ये कार्य करतो, बॅक्टेरियाच्या विरुद्ध कार्य करतो. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. काही अँटीबायोटिक्स प्रोटोझोआ जे आहेत त्यांना नष्ट करतात. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हेरायटी ऑफ बॅक्टेरिया. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर काही जे अँटीबायोटिक्स आहेत ते अनेक प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियावर उपयोगी आहेत. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर त्यांना काय म्हणतात? ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे विस्तृत अशा प्रकारचे, विस्तृत क्षेत्रावर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगावर कार्य करणारे, म्हणून त्याला म्हटलं विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात. एक्झाम्पल्स त्या ठिकाणी आहेत एम्पिसिलिन, ॲमॉक्झिलिन, टेट्रासायक्लिन एसेट्रा. तर हे जे नावं दिलेली आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. पुढे आहे व्हेन द पॅथॉजन्स कॅन नॉट बी आयडेंटिफाईड इव्हन दो द सिम्पटम्स ऑफ डिसीज ऑर व्हिजिबल, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज. तर कधी कधी जे डिसीज आहेत त्याचे सिम्पटम्स जे असतात त्या डिसीजचे सिम्पटम दिसतात, परंतु अशा वेळेस काय होत नाही, कधी कधी योग्य त्याच्यावर डायग्नोसिस होऊ शकत नाही. कोणतं डायग्नोसिस की कोणत्या रोगजंतूमुळे झालेले आहे, लक्षणे तर दिसत आहेत. तर अशा वेळेस ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जो आहे दे आर यूज, त्याचा वापर केला जातो. Whenever a pathogenic microorganism is definitely known, then narrow spectrum antibiotics are used. आता याच्या नंतरचा पुढचा जो आहे तो रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे झाला तो निश्चित असते. या ठिकाणी डेफिनेट माहिती असते. मायक्रो ऑर्गॅनिझम हा जो आहे कोणत्या सूक्ष्मजीवामुळे झाला आहे निश्चित असते, तेव्हा त्यावेळेस नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स याचा वापर करण्यात येतो. देन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज. लक्षात आलं असेल तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स विस्तृत प्रमाणावर आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे लिमिटेड अशा प्रकारे माहिती असते. ज्यावेळेस कोणत्या सूक्ष्मजीवामुळे जो रोग झालेला आहे तो निश्चित असते तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज. तर याचे एक्झाम्पल्स आहेत. Examples of narrow spectrum antibiotics are penicillin, gentamicin, erythromycin, etc. आता हा जो नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे हा पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्याच्या मारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पुढे दिलेला आहे इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क.
The National Institute of Virology, established in 1952 in Pune, undertakes research related to diseases like measles, jaundice, fever, and diseases of the lungs with support from the World Health Organization. कोणतं आहे हे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था आहे. ही संस्था 1952 मध्ये पुणे या ठिकाणी स्थापन झालेली आहे. तर ही जी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही काय करते तर मिझल्स जो आहे, मिझल्स म्हणजे काय ते गोवर, त्याच्यानंतर आहे जॉन्डिस कावीळ ज्याला म्हणतात, पिलिया, फीवर ताप अँड डिसीजेस ऑफ द लंग्स फुफ्फुसांचे जे विकार आहेत यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्याच्यासोबत ते संशोधनाचे कार्य या ठिकाणी सुरू आहे, करत आहेत. पुढचा आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम. तर हा जो पेनिसिलिन आहे हा कशापासून आहे? पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक आहे आणि तो पेनिसिलियम नावाचा जो फंगस आहे त्या फंगस पासून हा प्राप्त होतो. and is used for controlling the infections caused by bacteria like Staphylococci, Clostridia, Streptococci, etc. तर हे जे बॅक्टेरिया आहेत जसे स्टेफिलोकोकाय आहे, पुढे दिलेला आहे क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय एक्सेट्रा, तर यापासून होणारे जे इन्फेक्शन आहे, समजून राहिलं, यापासून होणारे जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी पेनिसिलिनचा उपयोग होतो. मेडिसिन्स कंटेनिंग पेनिसिलिन आर यूज्ड टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ऑफ द इयर, नोज, थ्रोट अँड स्किन as well as diseases like pneumonia and scarlet fever. कान, नाक, घसा, त्वचा यावर जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तो बॅक्टेरियल इन्फेक्शन, तसेच न्यूमोनिया, पुढे दिलेला आहे स्कारलेट फिवर. स्कारलेट फिवर म्हणजे काय ते बॉडी टेम्परेचर जे आहे, शरीराचे जे तापमान आहे ते तापमान यामध्ये वाढते, बॉडी टेम्परेचर वाढतं आणि जे टंग आहे त्या टंगवर रॅशेस येतात. तर त्यालाही जर क्युअर करायचं असेल तर त्यालाही क्युअर करण्यासाठी पेनिसिलिनचा उपयोग करतात. कॉशन. आता हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे घेताना कोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगायची आहे ते दिलेलं आहे या ठिकाणी. अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राइब बाय डॉक्टर. अँटीबायोटिक्स जे आहे हे नेहमी आपल्या मनाने न घेता प्रिस्क्राइब बाय डॉक्टर, डॉक्टराच्या सल्ल्यानुसार घ्या. हा पहिला क्वेश्चन दिला. सेकंड क्वेश्चन, डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर्स विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम ए डॉक्टर. ते अँटीबायोटिक्स जे आहे ते आपल्या मनाने औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. कारण अँटीबायोटिक जसं पाहिलं आपण युजफुल आहेत, तर युजफुल आहेत परंतु आपल्या मनाने घेतल्याने त्याचे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात. जसं ॲलर्जी आहे किंवा जास्त प्रमाणात जर त्याचे साईड इफेक्ट झाले तर मृत्यू देखील होऊ शकते. तर त्यामुळे आपल्या मनाने न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही औषधी घ्यायची आहे. थर्ड आहे याच्यामध्ये, डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीजेस लाईक थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएंजा. तर जे छोटे छोटे रोग आहेत जसं घसा दुखणे, सर्दी, खोकला, इन्फ्लुएंजा, तर यावर अँटीबायोटिक्स जे आहेत ते नेहमी वारंवार घेऊ नका. आता वारंवार घेतल्यामुळे काय होईल की त्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती देखील कमजोर होऊ शकते. हे लक्षात ठेवायचे आहे. फोर्थ, इवन इफ यू फील वेल बिफोर कंप्लीटिंग ऑफ द प्रिस्क्राइब्ड course of the antibiotics you must continue and complete it. तर अँटीबायोटिक्स जे आहेत ते टेबलेटच्या रूपात असतात. जनरली देताना डॉक्टर 6 टेबलेट देतो, 9 टेबलेट, 12 टेबलेट असे दिले जातात. आता जर आपल्याला 2 किंवा 3 टेबलेटने जर बरं वाटत असेल तर काही लोक काय करतात,
टॅबलेट पूर्ण न घेता बंद करून देतात, परंतु तसं न करता पूर्ण डोस घेणे आवश्यक आहे. जेवढे दिलेले आहेत तुम्हाला, 6 दिले आहेत, 9 दिलेले आहेत, 12 दिले आहेत, जेवढे टॅबलेट दिलेले आहेत ते म्हणजेच पूर्ण डोस घेणे आवश्यक आहे. कारण जर पूर्ण डोस घेतला नाही तर जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात आहे त्यामुळे काय होईल, तो रोग जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि म्हणून पूर्ण डोस घेणे आवश्यक आहे. फोर्थ, डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. तर तुम्हाला ज्या अँटीबायोटिक्सने बरे वाटत असेल किंवा तुम्ही बरे झालेले आहात तर ते अँटीबायोटिक्स दुसऱ्याला देऊ नका. कारण आपल्याला माहित नाही की त्याचा बॉडी नेचर कसा आहे, तो त्याला सूट होणार की नाही, आणि त्यामुळे तुमच्या जो अँटीबायोटिक्स आहे ते दुसऱ्याला वापरायला देऊ नका. त्याला काय सांगायचं आहे, डॉक्टराकडे जाण्याचा त्याला सल्ला द्या. पुढचा या ठिकाणी इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. अलेक्झांडर फ्लेमिंग, अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट सेंट मेरीज हॉस्पिटल, had cultured varieties of bacteria and fungi in petri dishes in his laboratory. तर मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर जे आहे अलेक्झांडर फ्लेमिंग सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये होते. तर त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅक्टेरिया आहे आणि फंगस यांची वाढ घडवून आणली. वाढ कशामध्ये केली त्यांनी, पेट्री डिश. पेट्री डिश म्हणजे काचेची बशी जी असते प्रयोगशाळेत उपयोगात आणली जाते. तर पेट्री डिशमध्ये त्यांनी हे फंगसची वाढ घडवून आणली. ऑन 3 सप्टेंबर 1928 while observing staphylococcus cultures he made an interesting observation in one petri dish. तर 3 सप्टेंबर 1928 रोजी जेव्हा फ्लेमिंग स्टेफिलोकोकस जे जीवाणू आहेत त्याचे निरीक्षण करत होते तर तेव्हा त्यांना एक पेट्री डिश मध्ये अशा प्रकारची एक इंटरेस्टिंग विलक्षण गोष्ट दिसली. आता गोष्ट कोणती होती, तर इन दॅट पेट्री डिश फंगल कॉलोनीज हॅड ग्रोन बट द एरिया अराउंड दोज कॉलोनीज वॉज क्लीन अँड क्लिअर. तर काय दिसलं त्यांना, त्या पेट्री डिश मध्ये ही फंगल कॉलोनी ग्रोथ झाली होती, बुरशी वाढलेली होती, पण त्या फंगल कॉलनीच्या भोवतीची जागा जी आहे ती मात्र कशी होती, क्लीन अँड क्लिअर, स्वच्छ झाली होती. दॅट इज बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युअली बीन डिस्ट्रॉइड. म्हणजेच काय, त्या ठिकाणी हे जे बॅक्टेरिया आहेत हे नष्ट झाले होते. आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोविंग देअर वॉज पेनिसिलियम. तर मग त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्याच्या अभ्यासानंतर त्यांनी सिद्ध केले की जी फंगस जी ग्रोथ झालेली आहे ती म्हणजे काय, पेनिसिलियम. अँड इट्स सिक्रेशन जो झाला, त्या सिक्रेशन हॅड डिस्ट्रॉइड द बॅक्टेरियल कॉलोनीज. तर त्याची जी ग्रोथ होते, लक्षात ठेवा, त्याची ग्रोथ होत असताना काय होईल, जो न्यूट्रिशन घेतो, कार्बोहायड्रेट्स वगैरे जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन झाल्यानंतर त्याची पूर्ण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जर झाल्यानंतर जो एक्सक्रीट करतो, म्हणजेच जो पदार्थ सिक्रेट करतो, त्या पदार्थामुळे काय झालेलं आहे, संपूर्ण बॅक्टेरियल कॉलोनीज ही जी आहे ती मेली, हे त्यांनी सिद्ध केले. Thus the first antibiotic penicillin had been discovered accidentally and this formed the basis for attempts to find cures for incurable diseases. तर अशा प्रकारे ही जी वरील घटना आहे त्या वरील घटनेपासून जगातील पहिले अँटीबायोटिक्स पेनिसिलिन याचा शोध लागला आणि असाध्य जे रोग आहेत त्याला नियंत्रणात कसा आणता येईल, त्याला कसं कंट्रोल करता येईल याचे जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. लक्षात आलं असेल एवढं तुम्हाला. यानंतर बघा पुढचा, शुडंट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्स. तर हे जे महत्वपूर्ण संशोधन केलेलं आहे, कोणते शास्त्रज्ञ आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग. तर त्यांच्या महत्वपूर्ण जे संशोधनाबद्दल
आपण त्यांचे अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे आभार निश्चितच मानायला हवे. पुढे दिलेला आहे वंडरफुल टू नो, ऐकावे ते नवलच ज्याला म्हणतात. तर कोणती गोष्ट आहे पहा. ants grow fungi in their termitarium, obtain food from it. ते मुंग्या ज्या आहेत, ह्या मुंग्या काय करतात, टर्मिटेरियम म्हणजे काय, त्यांचे जे बीड आहे, ज्याला आपण मराठीमध्ये शब्द वारूळ, त्या वारुळामध्ये फंगल कॉलनी ग्रो करतात, बुरशींची वाढ करतात. फंगल कॉलनीज ग्रो करून त्यांच्यापासून ते आपले अन्न मिळवतात. Some species of wasps and other insects lay their eggs in the fungal bodies growing on trees, thus ensuring a food supply for larvae. आता हा जो दिलेला वास म्हणजे काय, पंख फुटलेल्या मुंग्या, त्याच्यानंतर अदर इन्सेक्ट, काही जे कीटक आहेत, हे काय करतात, ते झाडाच्या जो खोड आहे त्या झाडाच्या खोडावर आलेली जी बुरशी आहे त्या बुरशीमध्ये ते आपले एग्स देतात, अंडी देतात. तर अंडी कशासाठी, तर इनिशियल स्टेजमध्ये जे आहेत ते फंगी हे जे आहे या बुरशीपासून ते स्वतःचे अन्न मिळवतात. आतापर्यंत आपण आता बघितलेला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं लॅक्टोबेसिला झाला, रायझोबियम, ईस्ट, तर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल घेतलेला आहे. आता हा एवढा युजफुल तर पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर आता आपल्याला बघायचा आहे तो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर याबद्दल या चॅप्टरमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम पहिला आहे फंगी. यात आता काही प्रश्न विचारलेले आहेत, 3 प्रश्न आहेत या ठिकाणी. त्याचे उत्तर आपल्याला नेक्स्ट पॅरामध्ये माहिती होईल. तर आपण आधी फक्त प्रश्न बघूया. कोणता प्रश्न, क्वेश्चन नंबर 1, which changes do you notice in leather articles and gunny किंवा jute bags during the rainy season. पावसाळ्यात जे चामडी वस्तू आहे, गोनपाट म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पोतं, जूट बॅग्स, पोतं जे आहे, यात काही बदल आपल्याला झालेले दिसतात का. सेकंड क्वेश्चन, फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड्स कॅन यू यूज दोज आर्टिकल्स. अशा वस्तू आहेत त्या तुम्ही किती काळपर्यंत वापरू शकता. थर्ड क्वेश्चन, वाय डू दीज आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग द समर ऑर विंटर. की ह्या ज्या वस्तू आहेत ह्या हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात का खराब होत नाहीत. असे 3 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आता या प्रश्नाचे उत्तर बघा. मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगी आर प्रेझेंट इन द एअर. की नॉर्मल जी एअर आहे त्या नॉर्मल एअरमध्ये फंगीचे स्पोर्स म्हणजे काय म्हणता येईल त्याला, सीड्स असतात, बिया असतात. जसं प्लांटचे सीड असतात तसेच या ठिकाणी या फंगीचे देखील स्पोर असतात. कशामध्ये, एअरमध्ये. आता हे हवेत तरंगतात. त्यांची ग्रोथ होण्यासाठी त्यांना कशाची गरज आहे, मग मॉइश्चरची आवश्यकता, ओलावा पाहिजे त्यांना. हवेत तरंगत असताना त्यांची ग्रोथ होण्यासाठी त्यांना मॉइश्चरची गरज असते. त्यानंतर ती फंगी जी आहे ही जर्मिनेट होते आणि त्याच्यापासून मग काय तयार होईल, फंगल कॉलोनी डेव्हलप होते. तर मान्सून सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की हवेमध्ये काय असतो, मॉइश्चर असतो, ओलावा असतो आणि त्यामुळे या सीझनमध्ये तिची वाढ जास्त होते. इफ देअर इज सफिशियंट मॉइश्चर, स्पोअर्स जर्मिनेट ऑन कॉटन फॅब्रिक, गनी बॅग्स, लेदर वुडन आयटम्स एक्सेट्रा. तर या ज्या वस्तू आहेत ह्या ज्या वर दिलेल्या आहेत, कॉटन फॅब्रिक आहे, लेदर आहे, वुडन आयटम्स आहेत, तर या वस्तू काय करतात, मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात आणि त्यामुळे त्या फंगल सीड्स त्या ठिकाणी काय होतील, फंगल सीड्स जे आहेत ते जर्मिनेट होतात आणि जर्मिनेट जर झाले तर कॉलोनी फॉर्म होते. द फंगल fibers of the fungus penetrate deep into the material to obtain nutrition and to reproduce. तर फंगल हायफे म्हणजे काय, फंगसचे तंतू जे आहेत. द फंगल हायफे म्हणजे फंगसचे तंतू या पदार्थात खोलवर जाऊन स्वतःचे पोषण करतात आणि मग प्रजनन करतात.
दिस कॉजेस द मटेरियल टू विअर अँड बिकम वीक. तर हे जे प्रक्रिया आहे या प्रक्रियेमुळे काय होईल मग लेदर बॅग जे आहेत, कॉटनचे कपडे आहेत, गनी बॅग्स, हे सगळे काय होतात मग वीक होतात. ॲज अ रिझल्ट गनी बॅग्स, लेदर आयटम्स लाईक शूज, पर्सेस, बेल्ट्स एक्सेट्रा ऑन विच फंगी हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग. तर या ठिकाणी लक्षात आलं असेल की ह्यामुळे ह्या ज्या वरील वस्तू ज्या आहेत, पर्स झाली, बेल्ट झाले, शूज आहेत, तर या जास्त काळ टिकत नाही. वुडन आयटम्स आल्सो गेट स्पॉइल्ड. आणि तसेच याशिवाय लाकडाच्या ज्या वस्तू आहेत, वुडन आयटम्स जे आहेत, त्या देखील काय होतात, खराब होतात. तर मला लक्षात आलं असेल तुम्हाला की त्यामुळे लाकडी वस्तूला आपण काय करतो, पॉलिश करतो आणि त्यामुळे ते जास्त काळ टिकून राहतात. समटाइम्स यू मे नोटिस अ ब्लॅक पावडर or white disc floating on the pickle or murabba when a jar is opened after a long time. What exactly is this? Why are such food items not good to eat? तर हे आपल्या घरी होत असते. खूप दिवस झाले आपण लोणच्याची बरणी असेल, मुरब्ब्याची बरणी असेल, ती जर उघडली नाही, बऱ्याच दिवसानंतर जर उघडली तर त्याच्या आतमध्ये आपल्याला काय दिसतं, अशा प्रकारचे काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाच्या पावडर, चकत्या दिसतात. तर आता हा नक्की काय आहे? आणि असा जो पदार्थ आहे ज्या ठिकाणी काळा पावडर असेल, पांढऱ्या चकत्या आहेत, तर खाण्यास अयोग्य का ठरतात? व्हेरियस स्पीसीज ऑफ फंगी ग्रो ऑन फूड आयटम लाईक पिकल्स, मुरब्बा, जॅम, सॉस, चटणी एक्सेट्रा. याचं उत्तर दिलं आहे त्यांनी की लोणचे जे आहेत, त्याच्यानंतर मुरब्बे आहे, जॅम आहे, सॉस, चटणी, हे कशा असतात, ओलसर असतात. तर ओलसर अन्नामध्ये हे जे कवक आहे म्हणजे फंगस जे आहे, त्या फंगसच्या विविध प्रकारच्या ज्या प्रजाती आहेत त्यांची वाढ होत असते. दे यूज द न्यूट्रियंट्स इन दिस फूड आयटम फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. तर हे जे फंगस आहे, फंगस काय करतात, त्या खाद्यपदार्थावर वाढतात. वाढल्यानंतर त्यातील जी पोषक तत्वे आहे ती शोषून घेतात आणि मग अशा प्रकारे त्यांची ग्रोथ होत असते, स्वतःची ते वाढ करतात. वाढ करतात त्याशिवाय रिप्रोडक्शन देखील घडवून आणतात, म्हणजेच कॉलनीची वाढ करतात ते. आणि मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करते, एक्सक्रिशन देखील करतात ते. तर जो एक्सक्रीट करतात, जे पदार्थ ते सिक्रेट करतात, ते कसे असतात, फार जास्त पॉयझनस असतात, विषारी असतात ते पदार्थ. आणि ते जर आपण तसेच खाल्ले, म्हणजे बुरशी लागलेले अन्न जर आपण तसेच खाल्ले, तर आपल्याला माहित असेल काय होते, त्यामुळे फूड पॉयझनिंग होते. म्हणजेच व्हॉमिटिंग होऊ शकते किंवा लूज मोशन होऊ शकते आणि जास्त प्रमाणात जर त्याचा इफेक्ट झाला तर मृत्यू देखील येऊ शकतो. म्हणजे असे खाद्यपदार्थ खाणे आपल्याला काय करायचे, टाळायचे आहेत. ड्युरिंग दिस ऍक्टिव्हिटी फंगी रिलीज मायकोटॉक्झिन्स, certain poisonous chemicals into the food and thus food becomes poisonous. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे, या ऍक्टिव्हिटीमध्ये फंगस जी आहे ती काय करतात, मायकोटॉक्झिन्स सोडतात. म्हणजे मायकोटॉक्झिन्स हा काय, विषारी पदार्थ सोडतात. आणि हे विषारी रसायने जे आहेत ते आपण ज्या अन्नामध्ये अशा प्रकारे बुरशी वाढलेली आहे त्या विषारी रसायने त्या अन्नात मिसळतात आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग होते. Hence the food on which fungi have grown cannot be eaten. त्यामुळे बुरशी आलेले जे अन्न आहे, आपल्याला सांगितले जाते की बुरशी लागलेले पदार्थ खाऊ नये. कारण काय, त्या ठिकाणी काय लागलेली आहे, स्काय रंगाची ब्लॅकिश कलर, व्हाईटिश कलर, ग्रेइश लेअर. तर अशा प्रकारचे जे पदार्थ जमा झाले, म्हणजे बुरशी जमा झालेली आहे, ते पदार्थ खाऊ नये. नेक्स्ट आहे या ठिकाणी क्लॉस्ट्रिडियम. समटाइम्स केसेस ऑफ फूड पॉयझनिंग अकर ड्युरिंग कम्युनिटी फीस्ट. कम्युनिटी फीस्ट म्हणजे मोठमोठे जे समारंभ आहेत, जसं लग्न समारंभ आहे, महाप्रसाद होत असतो, काही कार्यक्रम होतात. तर मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये काही वेळेस आपण ऐकतो, न्यूजमध्ये ऐकलं असेल, वर्तमानपत्रात ऐकलं असेल, आपण वाचलं असेल की काय झालेलं आहे, फूड पॉयझनिंग झाला, विषबाधा झाली आणि लोक काही न उलट्या झालेल्या असेल, ऍडमिट केल्या असेल, ही न्यूज आपण वाचत असतो. तर हाऊ डज द फूड बिकम पॉयझनस ऑल ऑफ ए सडन. तर हे जे अन्न आहे, इतक्या जास्त प्रमाणात जे अन्न, 100-200 लोकांचं अन्न अचानक कसं विषारी बनला.
द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक फूड आर क्लॉस्ट्रिडियम. तर हे शिजवलेला अन्न जो आहे तो खराब करणारा बॅक्टेरिया आहे. काय नाव आहे त्याचं? क्लॉस्ट्रिडियम. शिजवलेले अन्न खराब करणारे बॅक्टेरिया म्हणजे कोणता आहे? क्लॉस्ट्रिडियम. आउट ऑफ अबाउट 100 डिफरंट स्पीसीज ऑफ दिस बॅक्टेरियम, some are free living in the soil whereas some live in the alimentary canal of humans and other animals. तर या बॅक्टेरिया जे आहेत त्याच्या जवळजवळ 100 प्रजाती म्हणजे स्पीसीज आहेत. तर काही जे आहेत ते फ्री लिव्हिंग असतात. फ्री लिव्हिंग असतात म्हणजे सॉइल मध्ये ते इंडिपेंडेंटली राहतात. तर काही जे आहेत हे मानवाच्या शरीरात, काही प्राण्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये असतात. तर these bacteria are rod shaped and produce bottle shaped endospores in adverse condition. तर आता याच्यानंतर याचा आकार दिलेला आहे की हा जो बॅक्टेरिया आहे हे कसे आहेत? तर रॉड शेप आहेत, परंतु ऍडव्हर्स कंडिशन असेल. ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे काय? प्रतिकूल परिस्थिती. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते बॉटल शेप बनतात. तर एंडोस्पर्म्स जे आहेत, एंडोस्पोर्स म्हणजे बीजाणू तयार करतात. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट दे कॅन नॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ द एअर बिकॉज दे ग्रो इन ॲनएरोबिक कंडिशन्स. तर या ठिकाणी काय होते? त्यांची ग्रोथ होते. कोणत्या कंडिशनमध्ये? ॲनएरोबिक कंडिशनमध्ये ग्रोथ होते. म्हणजेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल कमी आहे त्या ठिकाणी त्यांची ग्रोथ होते, वाढ होते ॲनएरोबिक कंडिशनमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? 21%. तर हे जे प्रमाण आहे ऑक्सिजनचे, हवेतले प्रमाण, त्यांना सूट करत नाही. अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डू ओनली द क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज इलनेस. आपल्याला फक्त क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरियामुळेच आजार होतात का? तर याचं उत्तर काय सांगता येईल? नो. Other kinds of microorganisms like bacteria, viruses, protozoa, fungi are also responsible for different diseases that affect humans. तर इतर अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, लाईक बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे, प्रोटोझोआ जसे अमिबा वगैरे, त्यानंतर फंगी. तर हे देखील अनेक मानवी रोगासाठी कारणीभूत आहेत. You have learned about viruses which are smaller than bacteria and can grow and reproduce only in living cells. तर व्हायरसेस जे आहे त्याची प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे की बॅक्टेरिया, प्रोटोझोआ जे आहेत, फंगस वगैरे, तर हे काय करतात? लिव्हिंग सेल्सच्या जे बाहेरही जिवंत राहू शकतात आणि रिप्रोड्यूस करू शकतात. त्याच्यानंतर त्यांची ग्रोथ देखील होऊ शकते. परंतु व्हायरसेस जे आहेत हे लिव्हिंग सेल्सच्या बाहेर राहू शकत नाही. ते लिव्हिंग सेलच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही. त्यांची ग्रोथ होत नाही, रिप्रोडक्शन देखील होत नाही. म्हणजे जेव्हा ते कुठे त्यांना पर्टिक्युलर होस्ट मिळतो, म्हणजे होस्ट म्हणजे काय? त्यांना पर्टिक्युलर ठिकाण मिळते. त्या ठिकाणाच्या आत गेल्यानंतर, होस्टच्या आत शिरल्यानंतर त्यांची ग्रोथ होते आणि ते रिप्रोडक्शन करतात. हा वेगळा फरक आहे याच्यामध्ये. लेट अस सी हाऊ दे आर हार्मफुल टू अस. तर यानंतर ते आपल्याला हार्मफुल कसे आहेत, तर याविषयीची जी माहिती आहे ती आपण पुढील भागात बघू. शेवटचा एक राहील, शेवट आता यानंतरचा पुढचा भाग. आणि त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी दिलेली एक्सरसाइज जी आहे ती एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे आणि अभ्यास करायचा या लेसनचा. ठीक आहे.